नागपुरात प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापराबद्दल सरकारी अधिकारी आता उच्च न्यायालयाच्या रडारवर आले आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारच्या उत्तरावर तीव्र नाराजी व्यक्त करत खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती यापुढे खपवून घेतली जाणार नाही असा कडक इशारा दिलाय। न्यायालयानं 30 जानेवारीपर्यंत निष्पक्ष आणि तथ्यात्मक प्रतिज्ञापत्रक दाखल करण्याचे आदेश दिलेत। मकर संक्रांती दरम्यान प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापरावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं कडक भूमिका घेतली आहे। राज्य सरकारनं न्यायालयाला माहिती दिली की नागपूर जिल्ह्यात फक्त 2 फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यावर उच्च न्यायालयानं तीव्र आक्षेप घेतला। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि राज वाकोड यांच्या खंडपीठानं खोटी किंवा दिशाभूल करणारी विधानं स्वीकारली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं। प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असाही इशारा दिला। नायलॉन मांजाच्या वापर आणि विक्रीसाठी उच्च न्यायालयानं आधीच मोठा दंड आकारण्याचे आदेश जारी केले आहे। दंडात नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या प्रौढांसाठी 25,000 रुपये, अल्पवयीन मुलांसाठी 25,000 रुपये आणि नायलॉन मांजाची विक्री किंवा पुरवठा करणाऱ्यांसाठी 2.5 लाख रुपयांचा समावेश आहे। दंडाच्या रकमेचं व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार यांचा समावेश असलेली 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। नायलॉन मांजामुळे होणारे गंभीर अपघात आणि जीवघेणे धोके लक्षात घेता उच्च न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल केली आहे।